शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली। सरसकट कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी 26 जुलैची डेडलाईन देखील देण्यात आली आहे। 1 जून पासून आंदोलन पुकारणाऱ्या शेतकऱ्यांचा हा मोठा विजय मानला जातो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। माननीय आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे आंदोलनाची दखल घेत अखेर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यात आलेली आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात आली आहे तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने 3 टप्प्यामध्ये कर्जमाफी अखेर होणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्हे घेण्यात आले आहेत। अखेर कोणकोणते 20 जिल्हे या टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। नंतर तुम्हाला 2 लाखामध्ये 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे त्यासाठी तुम्हाला एक डॉक्युमेंट जमा करावं लागणार आहे। ते कोणते डॉक्युमेंट आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर माननीय आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करायला सुरुवात देखील केली आहे। अखेर या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने जे कर्जमाफी आहे शेतकऱ्याची 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याचा अखेर निर्णय घेण्यात आला आहे। ही सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आली आहे। आता कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आली आहे। हा सरकारचा मोठा निर्णय झाला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं शेतकऱ्यासाठी पाऊल उचललेलं आहे। कारण की अनेक दिवस झालं शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये होते, त्यामुळे माननीय आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्याचं कर्जमाफ व्हावं म्हणून महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायला सुरुवात देखील केली आहे। तर अखेर या आंदोलनाची दखल घेत सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे असून कोर्टाकडून देखील कर्जमाफीचा निकाल आला आहे। आता तो पूर्णपणे प्रकाशित करण्यात आला आहे। तर लावलेला आता काही निकष लावण्यात आले आहेत शेतकऱ्यासाठी। तर शेतकऱ्याचं कर्जमाफ कसं होईल यासाठी तुम्हाला कोणकोणते पात्रता लावण्यात आले आहेत, विशेष म्हणजे शेतकऱ्याची किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल, थकीत शेतकऱ्यांना कितीपर्यंत लाभ मिळणार आहे, त्या आता कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे, जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्याला किती प्रमाणामध्ये लाभ मिळेल, याबद्दल संपूर्ण माहिती या आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मित्रांनो। परंतु जर या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर असेच नवनवीन माहिती घेण्यासाठी जे सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जे बेल नोटिफिकेशनचं बटन आहे त्याला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं जे की जाहीरनामा सरकारने जाहीर केला होता, तो जाहीरनामा शेतकऱ्यांनी कोर्टाच्या समोर ठेवला होता आणि माननीय आमदार बच्चू कडू यांनी देखील 17 मागण्या शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन देखील चालू केलं आहे। त्यामुळं अखेर कर्जमाफी करण्याचा निर्णय अखेर सरकारने घेतलेला आहे। आता तुम्हाला शेतकऱ्यांनी सांगितलंय, नंतर कोर्टाने देखील सांगितले की शेतकऱ्याची जी कर्जमाफी आहे ती लवकरात लवकर करा। राजकीय पक्षाच्या विरोधामुळे नाही तर आमच्या हक्कासाठी जे निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणून जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासन संपूर्ण फेल ठरलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील कोर्टामध्ये अपील केलं होतं आणि शेतकऱ्याच्या बाजून निकाल देखील आलेला आहे। त्यामुळे अखेर महाराष्ट्र सरकारला कर्जमाफी करण्याचा निर्णय द्यावा लागत आहे। जवळजवळ 3 टप्पे शेतकऱ्यांसाठी करण्यात आले आहेत। 3 टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्याची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे। तर त्या 20 जिल्ह्याची यादी देखील मी तुम्हाला सांगणार आहे, सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे। तर हा मुद्दा निवडणुकीपुरता मर्यादित नसून भविष्यात कोणताही असा पक्ष खोटी आश्वासन देत असेल तर देण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल, असं त्यासाठी शेतकऱ्यांनी देखील कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितले होते की राज्याची आर्थिक परिस्थिती कर्जमाफी करणं शक्य नाही। त्यामुळे शेतकऱ्याने घेतलेले जे पीक आहे 31 मार्चच्या अगोदर कर्ज परतफेड करा असं आव्हान देखील त्याने केलं होतं। पण जसं की मुख्य कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये भरपूर नाराजगी देखील पसरली होती। गेल्या काही महिन्यापासून शेतकरी भरपूर असे नाराज होते। त्यामुळे अखेर महाराष्ट्र सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागत आहे।
तर शेतकऱ्याकडून देखील सरकारवर वारंवार आरोप देखील केले जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे जाणं देखील सरकारनं भाग पाडलं होतं आणि नियमाप्रमाणे जो कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो कोर्टाला सोडवावा सुद्धा लागलेला आहे। आणि कर्जमाफीबद्दल कोर्टाकडून काय सांगण्यात आलेलं आहे, कर्जमाफीसाठी कोणती तारीख देण्यात आली आहे, तर बघा 2017मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे जवळजवळ 51% ते 68% शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात आलं होतं। आता शेतकऱ्यांना म्हणायचं जसे की जी 79 लाख शेतकऱ्यांची जी कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली होती, जसे की प्रत्यक्ष केवळ 43 लाख शेतकऱ्यांना लाभार्थी देण्यात आलेलं होतं आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं आणि शेतकऱ्याच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आलं होतं आणि या योजनेतून सुमारे 46 लाख शेतकरी वंचित राहिले होते। आणि हे अपात्र असल्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारनं लावलेल्या जसे की 16 अटी, ज्यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले। याचबरोबर भाजपचे जे जवळपास जसे की 53 नेत्यांनी अगोदर केलेल्या कर्जमाफीच्या निधीचा गैरवापर त्यांच्यावर आरोप देखील लावण्यात आला होता आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आले होते। आणि शेतकऱ्यांनी अगोदर जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये जसे की प्रामाणिकपणा होता, त्याचबरोबर अनेक शेतकऱ्याच्या हक्काचा पैसा होता, तर अनेक आमदारांनी त्याचा गैरवापर देखील केला होता। आणि धक्कादायक बाब म्हणजे प्रमाणात ज्या प्रकरणामध्ये भाजपचे जवळपास 53 नेत्यावर फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते। त्याचबरोबर कर्जमाफीचा जो निर्णय आहे तो निर्णय बनावट असलेला कागदपत्रावर कर्जमाफी करण्याचा निर्णय करण्यात आलेला होता। त्यामुळे अनेक शेतकरी मृत असून देखील त्याच्या नावावर कर्जमाफी मिळवल्याचं लक्षात आलं होतं। त्यामुळे सरकारने दिलेली आश्वासने आणि जी कर्जमाफी त्याच्यामध्ये तफावत आढळून आल्याने अखेर कोर्टाने त्याच्यावर विचार करून कर्जमाफीसाठी खूप कमी प्रमाणामध्ये नियम आणि अटी लावण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे या होणाऱ्या 2025च्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र करण्यात येतील अशा करण्याचा पॉझिटिव्ह निर्णय शेतकऱ्याच्या कोर्टाकडून देण्यात आलेला आहे। आता शेतकऱ्याचं नातं जसं की न्यायालयाचा लढा देणाऱ्या लाखो कुटुंबांना अखेर एक दिलासादायक बातमी आलेली आहे। आता न्यायालयाने 2017च्या कर्जमाफी योजनेतील जसं त्रुटीवर विचार करत 2025साठी येणाऱ्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पात्र ठेवण्याचे निर्देश सरकारकडून आणि कोर्टाकडून देखील देण्यात आले आहेत। आता जे काही शेतकरी कोर्टामध्ये गेल्यामुळं सरकारने कर्जमाफीबद्दल काय उत्तर दिलं की शेतकरी कोर्टात गेल्यामुळं एक बद्दल उत्तर दिले बघा, राज्य सरकारकडून काय सांगण्यात आले मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। परंतु आता कर्जमाफी होणार असून शेतकऱ्याकडे काही महत्त्वाची अशी कागदपत्र लागणार आहेत, त्याबद्दल आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल देखील उचललेलं आहे। शेतकऱ्यावर जसं की जो कर्जाचा बोजा आहे जसं ती कमी करण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी करणाऱ्याचा अखेर निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर राज्यातील बहुतांश लोकांना उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून राहतो। आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी शेतीवर अवलंबून असतात, तर अशा प्रकारचा सरकार त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचा शेती संबंधित योजना आणण्याचा निर्णय सरकार करत आहे। आणि जे लहान शेतकरी आहेत, जे श्रीमंत शेतकरी आहेत, त्यांच्याकडे सर्वात जास्त केंद्रीय लक्ष करणार आहे अशी देखील माहिती सरकारने सांगितली आहे। ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्न नाही, कोणतेही साधन नाही, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। म्हणजे ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरं कोणतंच उत्पन्नाचं साधन नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे। कारण की शेतकरी आपल्या देशाचे अर्थव्यवस्था हातभार लावू शकतात असे, परंतु 2025च्या कर्जमाफीच्या अटी आणि शर्तीमुळे तुम्हाला तर काय 5 ते 6 गोष्टी तुम्हाला जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून जे काही पूर्ण केलेलं डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे पाहावे लागणार आहेत। तर कर्जमाफीचा डायरेक्ट फायदा तुम्हाला आता घेता येणार आहे। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी महत्त्वाची माहिती आहे, ज्या खाजगी बँकेकडून किसान कार्डच्या अंतर्गत शेतकरी कर्ज घेतलेला असेल आणि त्याची कर्जाची परतफेड वेळेमध्ये पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्याच्या काही कर्ज आहेत या थकीत पडलेला असेल आणि जे कर्ज थकीत पडल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज बँकेकडून घेता येत नाही, त्यामुळे जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी झाली तर नवीन कर्ज त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल। आणि अशा प्रकारचा विचार करत राज्य सरकार करत देखील आहे। आणि त्याचबरोबर कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, जे लहान आणि श्रीमंत शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे सर्वात जास्त जे लक्ष आहे ते केंद्रित केलं जाणार आहे, म्हणजे शेतीशिवाय ज्याच्याकडे दुसरं कोणतंच उत्पन्नाचं साधन नाही त्या शेतकऱ्यांना सर्वात पहिली कर्जमाफी केली जाणार आहे। आता आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचा हातभार लावू शकतो
त्यामुळे सरकारचा हा अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकरी कर्जमाफीसाठी काय नियम आणि अटी आणि पात्रता काय लावण्यात आलेत आणि त्यासाठी कोणकोणते 16 नियम लावण्यात आलेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाच्या काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ते सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे. ज्या बँकेकडून शेतकऱ्याची जी थकीत कर्जाची यादी आहे ती यादी देखील शासनाला पाठवली गेली आहे आणि सरकार ही यादी संपूर्ण तपासून पाहून जी शेतकऱ्याची यादी तयार करत आहे ही संपूर्ण माहिती आपल्याकडे आली आहे. शासन जसं की शेतकऱ्याच्या थेट बँकेत म्हणजे DBTद्वारे कर्जमाफीचा रक्कम आहे ती वर्ग करणार आहे. आता कर्जमाफीची जे शेतकरी अपात्र आहेत ते अपात्र देखील आहेत, त्यांची देखील संपूर्ण डॉक्युमेंट आहेत, संपूर्ण कागदपत्रे आहेत ती चेक केली जाणार आहेत आणि जे पात्र शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी करण्यात आली होती पाठीमागच्या 2019च्या काळामध्ये आता ती तशी केली जाणार नाही. संपूर्ण डॉक्युमेंट संपूर्ण कागदपत्रे शेतकऱ्याची तपासल्याशिवाय कोणतीही कर्जमाफी केली जाणार नाही अशी माहिती सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून आलेत. आणि ज्या शेतकऱ्यांचा जो माहिती उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणाकडे जसे की कृषी विभागाकडे, महाई सेवा केंद्राकडे आणि ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करणं आवश्यक करण्यात आलं होतं. तुम्ही जर जसं की माहिती सरकारकडून चुकीची माहिती तुम्ही सरकारकडे दिली असेल, शेतकऱ्यासाठी इथं काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. यामध्ये शेतकरी नोंदणी क्रमांक असेल, नंतर कागदपत्र असतील, नंतर बँकेच्या खात्याची कागदपत्र असतील, रहिवासी प्रमाणपत्र असेल, आधार कार्ड असेल, जे जमिनीशी संबंधित कागदपत्र आहेत ते कागदपत्र असतील. संपूर्ण कागदपत्र आता सरकारला सादर करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. अनेक शेतकऱ्यामुळे कागदपत्र नसल्यामुळे अनेक शेतकरी ह्या कर्जमाफीतून पात्र देखील ठरणार आहेत. त्यामुळे जे जे कागदपत्रे सांगणार आहेत सर्वांनी लक्ष देऊन पहा. कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहेत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये येणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. ज्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागतं त्यामुळं जे जे शेतकरी वेळेत कागदपत्र सादर करत नाहीत त्यांना माफीपासून सुद्धा वंचित राहावं लागतं. आता कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ते व्हिडिओच्या नक्कीच मी शेवटी सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यामुळं आता परंतु कोणकोणती कागदपत्रे लगेच सांगतो ते लगेच तुम्ही लिहून घ्या. आता कोणकोणत्या सरकारने घोषणा केलेल्या आहेत ते देखील मी लगेच सांगणार आहे. तो आता पुढे मी व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये लगेच सांगणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन पहा. तर कोणकोणत्या सरकारने योजना देखील सुरू केल्या आहेत ते सर्वांनी लक्ष करून पहा. 10 जून 2025पर्यंत अखेर कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आलेला आहे. आता तुम्हाला कोणती राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केलेली आहे. गेल्या आठवड्यापासून बच्चू कडू सुद्धा आंदोलन करत आहेत, अनेक शेतकरी संघटनासुद्धा आंदोलन करत आहेत आणि या कर्जमाफीसाठी सरकारवर आता दबाव वाढलेला आहे आणि दबावाखाली सरकारने स्पष्ट संकेत देखील दिलेत. येत्या 10 जूनपर्यंत कर्जमाफीचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार. आता शेतकरी कोणकोणते शेतकरी पात्र होणार, कोणकोणते शेतकरी अपात्र होणार, तर अशी आता यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळं राज्य सरकार जे वेगवेगळी माहिती देत आहे ते सरकारच्या माध्यमातून अनेक घोषणातून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळावा असला तरी अजून प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीवर जसं प्रश्नचिन्ह उभारलं जात आहे. अनेक शेतकरी संघटना, आमदार बच्चू कडू यांचं आंदोलन यांच्यामुळे शेतकऱ्यांचा पाठिंबा वाढता पाठिंबा, त्यामुळे सरकारवर दबाव देखील वाढत आहे. त्यामुळं अखेर सरकारने निर्णय घेतलेला आहे. तर कर्जमाफीबद्दल काही नवीन अपडेट येईल ते अपडेट पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारे कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. आपल्या इतर मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा. आणि जो आपल्याला वेगवेगळे जिल्ह्यात 20 जिल्ह्यात लगेच सांगतो सर्वांनी लिहून घ्या. 2 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण जिल्हे सांगतो. सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर, तिसरा जिल्हा आहे ते म्हणजे पुणे, चौथा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर, पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे जालना, सहावा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, आठवा जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर, नववा जिल्हा आहे तो म्हणजे कर्जत जामखेड, अहिल्यानगरमध्येच तो तालुका आहे त्याला देखील कर्जमाफी देण्यात आलेला आहे. दुसरा जिल्हा आहे बीड, नंतर तुम्हाला सोलापूर असेल, नंतर तुम्हाला पुणे असेल, नंतर जवळजवळ 15 ते 20 जिल्ह्यामध्ये अखेर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.